नमस्कार. मी समीर कारेकर, मुख्य व्यवस्थापक क्रांती बायोटेक, चिमूर तंत्रज्ञान. मी जी क्रांती बायोटेक व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती बाबतीत आम्ही शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन देतोय त्याविषयी मी आज आपणापुढे आलोत. आमचं ध्येय आहे की शेतकऱ्यांना पारंपरिक पिकाकडून व्यावसायिक शेतीकडे वळवायचं. मग व्यावसायिक शेती म्हणजे काय? पारंपरिक पिकासाठी दरवर्षी त्यांना लागवड करावं लागतं. मग व्यावसायिक शेती म्हणजे काय? तर एकदा लागवड करून त्यापासून बहुवार्षिक शेतकरी उत्पादन मिळू शकला पाहिजेत. आणि त्यामध्येही पुन्हा आम्ही एक थोडी संकल्पना चेंज केली व्यावसायिक शेतीची. त्याला सतत 12ही महिने सतत उत्पादन मिळालं पाहिजे. म्हणजेच कुठे ना कुठे त्या शेतकऱ्याला 12ही महिने सतत पैसा हातात खेळता राहील. त्यासाठी आम्ही घेऊन आलोत व्यावसायिक शेती. त्यात आम्ही काय देतोय शेतकऱ्यांना? विदेशी फळपिकं, विदेशी भाजीपाला. आता विदेशी फळपिकं म्हणजे काय? देशामध्ये आंबा जर लागवड झालाय तर आंब्याचा एक मोस्टली एक सीझन असतो. त्या सीझन मध्येच आपल्याला आंबे खायला मिळतं. तो सीझन म्हणजेच कैरीपासून तर पिकत पर्यंतचा मार्च, एप्रिल, मे, जून. आणि लेट व्हरायटी असेल तर जुलै, ऑगस्ट मध्ये चौसा सारख्या व्हरायट्या आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होतात. मी सांगू इच्छितो की आम्ही जे देतो आहेत हे विदेशी 12ही महिने सतत उत्पादन देणारे पिकं. जगामध्ये आज एवढं मोठं सगळं परिवर्तन चाललंय. ते परिवर्तन बघता आम्ही सांगू इच्छितोय की सीडलेस मँगो देण्याचा आम्ही विचार करतोय. कलरफुल मँगो आंबे आम्ही देण्याचा विचार करतोय. मियाझाकी सारखे जे व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना परवडणारे आंब्याच्या व्हरायटी आहेत. आणि त्या व्हरायटी लावल्यामुळे आज भारतामध्ये त्याची प्रचलिती फार मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही. आणि त्यासाठी मी सांगू इच्छितो आपणाला की आपण जर अशा व्हरायटी लावल्या तर कंपॅरेटिव्हली अभ्यास केला असता आपल्या ज्या प्रचलित व्हरायटी आहे भारतातल्या दशहरी, केशर, लंगडा आंब्यामध्ये त्यापेक्षाही या व्हरायटी त्याचा कलर्स सोबतच त्याच्यात असलेले न्यूट्रिएंट्स गुण सोबतच त्याची चव आणि एवढ्या सगळ्या बाबींचा विचार करून आपल्या वातावरणात ती सूट होणारी जात असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून आपण शेतकऱ्यांना तयार करतोय. सांगायचं तात्पर्य झाले तर 12माही फणस ही अतिशय फार मोठी एक संकल्पना आहे. 12माही फणसच्या बाबतीत बोलायचं झालंय तर मी आपणास सांगू इच्छितोय फणस हा फक्त भाजीपुरताच मर्यादित न राहता आज फणसाचे गर, आईस्क्रीम, लोणचे, त्यानंतर भाजी सोबतच फणस हा व्यावसायिक दृष्टिकोनातून आज
त्याचे बी आहेत, त्याचं जे पावडर्स आहेत ते हाय न्यूट्रिशनल पावडर्स, हाय प्रोटीन असलेले पावडर्स आहेत, ते आज शुगर कंट्रोलसाठी वापरल्या जातात. सांगायचं तात्पर्य मी आपणास सांगू इच्छितो की ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या मागचा उद्देश आहे माझा की मी शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या तयार करण्याचं कार्य आम्ही घराघरात जाऊन करतो आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतकऱ्यांची मानसिकता बदलेल. शेतकरी हा मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळेल आणि शेती असं क्षेत्र आहे ज्याच्यात फार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.